हाय वहिनी, जरा जरा पाणी मिळेल का? कम ऑन यार, फक्त पाणी मागतोय मी, इथे पण ॲटिट्यूड दाखवणार आहात का? अगं घरचा जावई आहे मी, पाणी सुद्धा नाही देणार? ओके. सॉरी सॉरी. माझ्या बहिणीला फसवून तिच्याशी लग्न केलंस याबद्दल खूप अभिमान वाटतोय का रे तुला? काय केलंस नक्की मला माहित नाही, पण तुझ्या कारस्थानांना, तुझ्या खोटेपणाला ती बळी पडली हे मात्र नक्की. एक लक्षात ठेव पण अंशुमन, जर माझ्या बहिणीला रडवलंस, तिला त्रास दिलास, तिच्या केसांना जरी धक्का लागला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. चिडचिड करतीयस, हरलीयस तू वहिनी. न्यायासाठी लढणं हॉबी आहे ना तुझी, म्हणून श्वेता चिंगीसाठी लढलीस. पण काय उपयोग झाला? मी डायरेक्ट तुझ्या बहिणीशी लग्न केलं. फसवून जे काय येते, लग्न तर केलं, आणि तू मला नीट वागायला सांगतेस. नीट आता तू वाग, कारण मला जर तुझा राग आला तर तो तुझ्या बहिणीवर पण निघू शकतो. काय धमकी देतोयस? मी तुझ्या 4 पावलं पुढे असतो हे तू नेहमी विसरतेस आणि मग तोंडावर पडते. आता ना आपण एक काम करू, हा गेम थोडासा चेंज करूया. कसला गेम? म्हणजे मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार आहे हे तुला माहिती नव्हतं ना, म्हणून तू मला थांबवण्यासाठी काहीच करू शकली नाहीस. तर आता मी तुला सांगतो की मी काय करणार आहे, मग बघू तू काय करतेस. असं काय करणार आहेस तू? मी तुला तुझ्या घरात उभं राहून चॅलेंज देतो. पुढच्या 6 महिन्यात याच घरी तुला परत पाठवेन, कारण मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे दादा तुला डिवोर्स देईल. मला माझी नाही तुझी काळजी वाटते. आजतागयात कुणाचा संसार मोडावा, लग्न तुटावं अशी मी कधीच इच्छा नाही केली आहे. पण मला माहिती आहे तू माझ्या बहिणीला काय लेवलला फसवतोयस. त्यामुळे तुमचं हे जे कमकुवत लग्न आहे ना, ते मोडावं अशी माझी नक्कीच इच्छा आहे. सो खरंच बघूया आपण पुढच्या 6 महिन्यात नक्की कुणाचा डिवोर्स होतोय, तुझा की माझा.